आज आपण रक्तपट्टिका म्हणजे ब्लड प्लेटलेट्स याच्याबद्दल माहिती बघू. तर बघा, सगळ्यात पहिले आपण म्हणतो रक्तपट्टिका, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात प्लेटलेट्स आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणलं जाते थ्रोम्बोसाइट्स. यालाच काय म्हणलं जाते? थ्रोम्बोसाइट्स. आता हे जे काही आपल्या रक्तपट्टिका आहे किंवा यालाच आपण म्हणतो ब्लड प्लेटलेट्स, त्याच्याबद्दलची माहिती. हे जे ब्लड प्लेटलेट्स आहे याचा आकार कसा असतो? तर याचा आकार असतो लहान, गोलाकार आणि अंडाकार. म्हणजे अंडाकार म्हणजे असा दोन्ही साईडनं तबकडी सारखा. म्हणजे बघा, ह्या अंडाकार आकार असल्यासारखं वाटते. तर अशा पद्धतीने याचा वाला काय आहे, आकार आहे. लहान असतात ह्या, गोलाकार किंवा अंडाकार याला आपण असं म्हणू शकतो, किंवा द्विबहिर्वक्र, दोन्हीही बाईटनं असा वाकलेला. आरबीसी पाहिल्या होत्या अंतर्वक्र होत्या दोन्ही साईडनं. जर प्लेटलेट्सचा विचार केला तर प्लेटलेट्स ह्या द्विबहिर्वक्र आहे, दोन्ही साईडनं बाहेर वाकलेल्या अंड्यासारखा. ओके, चपट्या किंवा तपकडी सारख्या नाही. ठीक आहे, असते. केंद्रक नसते यांच्यावर. म्हणजे केंद्रक फक्त कोणावर असते? मानवी शरीरामध्ये आपण पाहिलं WBC, RBC आणि प्लेटलेट्स. तर फक्त WBC मध्ये केंद्रक आहे, RBC मध्ये केंद्रक नाही आणि प्लेटलेट्सवर सुद्धा केंद्रक नाही. आणि हे फक्त कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतात? प्लेटलेट्स आढळतात फक्त सस्तन प्राण्यांमध्ये. म्हणजे जे आपल्या पिलांना दूध पाजतात त्याच प्राण्यांच्या रक्तामध्ये प्लेटलेट्स आढळते. प्लेटलेट्स कोणत्या प्राण्यांमध्ये आढळते? जे प्राणी आपल्या पिलांना दूध पाजतात, है ना, ज्यांना स्तन आहेत, सस्तन, स म्हणजे असणे, स्तन, ज्यांना स्तन आहेत, अशाच प्राण्यांच्या शरीरामध्ये प्लेटलेट्स आढळते. आणि प्लेटलेट्सचा जो काही आकार आहे तो आहे 2.5 ते 5 मायक्रोमीटर. किती आहे? 2.5 ते 5 मायक्रोमीटर. आय होप तुम्हाला सर्व समजत असेल. त्याच्यानंतर यांची संख्या जी आपण बघितली तर यांची संख्या आहे 1 मिलीमीटर क्यूब मध्ये. म्हणजे 1 मिलीमीटर क्यूब जर रक्त आपण घेतलं तर त्याच्यामध्ये यांची संख्या किती आहे? तर त्यांच्यामध्ये याची संख्या आहे 1.5 लाख ते 3.5 लाख. 1.5 लाख ते 3.5 लाख एवढी यांची संख्या असते. ओके, त्याच्यानंतर साधारणतः जर विचार केला आपण तर ते असते 2.5 ते 4.5 लाख. 2.5 ते 4.5 लाख. समजा, म्हणजे हे कोणाचं झालं प्रमाण? तर हे प्रमाण झालं एका नॉर्मल पर्सनचं. म्हणजे एक नॉर्मल, एक हेल्दी पुरुष जर असेल, एक हेल्दी स्त्री असेल, तर यांच्या शरीरामध्ये एवढं प्रमाण असते. जर समजा याच्यापेक्षा याची जर संख्या वाढली तर याला म्हणलं जाते थ्रोम्बोसायटोसिस. याला काय म्हणलं जाते? थ्रोम्बोसायटोसिस. आणि ज्या वेळेस व्यक्तीला थ्रोम्बोसायटोसिस होते त्यावेळेस काय होते? तर आपल्याला समजा थ्रोम्बोसायटोसिस झालेल्या व्यक्तीचं काय होणार? डोकेदुखी, चक्कर येणे, त्याच्यानंतर काय होणार आहे? छातीत वेदना, हातापायाला मुंग्या येणे, रक्त लवकर गोठणे. तर अशा पद्धतीचे काय होणं सुरू होऊन जाईल? प्रॉब्लेम सुरू जाईल. कारण रक्त ज्या फ्लोनं व्हायचं आहे त्या फ्लोनं वाहणार नाही, रक्त जाडं होणार आहे. म्हणजे थ्रोम्बोसाइट्स असायला किती पाहिजे? 2.5 ते 4.5 लाख पर्यंत साधारणतः असायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जर याची संख्या जास्त झाली तर एक सायटोसिस हा शब्द आला रक्ताच्या पेशीबद्दल कुठे, इथं त्याचं प्रमाण वाढलेलं. सायटोसिस म्हणजे त्याचं प्रमाण वाढलं. आणि सायटोपेनिया म्हणजे त्याचं प्रमाण कमी होणे. तर जर समजा एक नॉर्मल पर्सन आहे, याच्यामध्ये तर 2.5 ते 4.5 लाख मिलीमीटर क्यूब एवढं तर असायला पाहिजे. पण समजा त्याच्यापेक्षा जर कमी झालं, त्याच्यापेक्षा जर याचं प्रमाण काय झालं? कमी झालं किंवा जास्त झालं. जर संख्या वाढली तर थ्रोम्बोसायटोसिस आणि कमी झालं तर थ्रोम्बोसायटोपेनिया. आता कमी झाल्यामुळं काय होईल? तर जखम झाल्यावर रक्त उशिरा थांबणार. कारण कसं आहे का, ते गोठवणारच नाही. कारण ब्लड प्लेटलेटची संख्या कमी झालेली आहे ना. त्वचेवर असे ठिपके दिसणार रक्ताचे, कारण ते रक्त असं स्किनमध्ये जमा होईल. ठीक आहे, त्यानंतर मग काय होऊ शकते? तर नाकातून, हिरड्यातून रक्त येईल आणि शरीरावर सहज असे निळे डाग वगैरे, जसं डेंग्यू वगैरे आपल्याला झाला तर डेंग्यूमध्ये काय होते की आपल्या प्लेटलेट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याच्यामुळे रक्त असं स्किनमधून येऊ शकते, संडासातून रक्त येऊ शकते, हिरड्यामधून रक्त येऊ शकते. का बरं? कारण आपल्या शरीरामध्ये ते गोठवण्यासाठी जे काही महत्वाचा पोर्शन आहे तोच इथं संपलेला असतो. लक्षात का? आणि प्लेटलेट्स आपल्या समजा रक्तामध्ये प्लेटलेट्सच नसेल, कोणी असे असतात की ज्याच्या शरीरामध्ये प्लेटलेट्सच नसते, तर त्या रोगाला म्हणलं जाते हिमोफिलिया. काय म्हणलं जाते? हिमोफिलिया.
तर लक्षात आलं आपल्याला की काय होते, की आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्सचं काय महत्व आहे, ते कमी झालं तर काय होईल आणि जास्त झालं तर काय होणार आहे. ओके, त्याच्यानंतर मग आपण जर बघितलं तर लक्षात येईल की निर्मिती कुठे होते. याची निर्मिती होते अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. आता आपण जेवढे काही ब्लड सेल बद्दल अभ्यास केला त्या तीनही गोष्टी म्हणजे आरबीसी असो, डब्ल्यूबीसी असो किंवा प्लेटलेट्स, तिघही जण कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्येच तयार होतात. लक्षात आलं का? काहीची जी निर्मिती होते ते मेगा कॅरियोटिक स्टेम पासून, पेशीपासून, म्हणजे काहींची निर्मिती होते. यांची निर्मिती होण्यासाठी विटॅमिन के आवश्यक आहे. म्हणजे रक्त गोठण्यासाठी पण आपल्या विटॅमिन के आवश्यक असते. आणि हे जगतात किती दिवस, तर हे साधारणतः जगतात 5 ते 10 दिवस. म्हणजे एखाद्याच्या बॉडीमध्ये जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर 5 ते 10 दिवसामध्ये त्याच्या बॉडीमध्ये पुन्हा प्लेटलेट्स तयार होतीलच. ओके, रक्तस्राव थांबवतात. आपल्याला माहितच आहे का यांची संख्या आहे म्हणजे काय, रक्तस्राव थांबणार आहे, रक्त गोठण्यास मदत होणार आहे. आणि जखमेच्या जागावर काय होणार आहे का, थ्रोम्बोप्लास्टिन स्त्रवल्या जाते. तर ह्या गोष्टी आहे की आपल्या रक्तपट्टिकेबद्दल इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. खूप छोटा पोर्शन आहे. ओके, तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल रक्तपट्टिका, थ्रोम्बोसाइट्स वगैरे वैशिष्ट्य काय आहे, कशा आकाराचे असते, त्याची संख्या काय आहे. जर संख्या वाढली तर कोणता रोग होतो, तर त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं सायटोसिस आणि सायटोपेनिया. सायटोसिस म्हणजे वाढणे, सायटोपेनिया म्हणजे कमी होणे. त्याच्यानंतर मग आहे कुठं तयार होतात तर अस्थिमज्जेत, बोन मॅरोमध्ये. काही कोणत्या पेशीपासून तर मेगा कॅरियोटिक स्टेम पासून तयार होतात. हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक विटॅमिन कोणता आहे तर विटॅमिन के आवश्यक आहे. जगतात किती दिवस तर 5 ते 10 दिवस जगतात. काम कोणतं कोणतं करतात तर रक्त थांबवण्याचं काम, रक्त गोठण्याचं काम करते. जखमेच्या जागेवर थ्रोम्बोप्लास्टिन वगैरे स्त्रवून ते जखम भरण्यासाठी, तिथून रक्त प्रवाह होऊ नये याच्यासाठी वगैरे हे काम करते. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.